नमस्कार, मी डॉक्टर पंकज सुगावकर. मी बालहृदयरोग तज्ज्ञ आहे पुण्याला मागच्या 15 वर्षापासून. आणि आत्तापर्यंत सर जसे म्हणाले तसे 8,500 वरील बालकांचे हृदयाचे हार्ट ऑपरेशन आम्ही आमच्या लिटल हार्ट केअर सर असहवी लिटल हार्ट फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे या ठिकाणी केले. पुण्यातील सगळेच हॉस्पिटल आज आमच्याबरोबर असोसिएट आहेत. त्याच्यामध्ये आमची 2 क्लिनिक आहेत आणि रुबी, सह्याद्री, आदित्य बिर्ला अशा हॉस्पिटलमध्ये आपण ते काम करतो. व आज अंबाजोगाईसारख्या ठिकाणी जे माझी मायभूमी आहे, कर्मभूमी आहे, अशा ठिकाणी आपण हे कॅम्प अरेंज केला. आणि त्या कॅम्प अरेंज करण्यामागं जे मेन पर्सन्स होते त्याच्यामध्ये RBSK बीड आहे, रोटरी क्लब अंबाजोगाई आहे आणि गुगे हार्ट केअर आहे. ह्या तिघांच्या संयुक्त प्रयत्नांनी आपण हा कॅम्प अरेंज केलेला आहे. आणि ह्या कॅम्पमध्ये आज आमचं नियोजन आहे की आम्ही 100 वरील बालकांचे मोफत हृदयांचे इकोकार्डिओग्राफी आज आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. व आज ह्या कॅम्पमध्ये जे काही ऑपरेशन्स निघतील किंवा जे काही डिव्हाइस क्लोजर्स निघतील किंवा काही सर्जरीज लागतील त्या आपण पूर्णपणे मोफत करण्याचा आपला प्रयत्न आहे. पुण्यासारख्या ठिकाणी काही NGOज, काही ट्रस्ट आमच्याबरोबर असोसिएट आहेत आणि त्याच्यामध्ये काही CM फंड आमच्याबरोबर असतो. त्याच्यामध्ये CM फंड आहे, मुकुल माधव फाउंडेशन आहे आणि बाकी इतर जे एकम फाउंडेशन आहे, अशा बऱ्याच फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हे ऑपरेशन्स पुणे या ठिकाणी करतो. व सांगायचा आनंद असा आहे की आम्ही असेच कॅम्प मी मागचे 15 वर्ष घेत आलेलो आहोत आणि अशा कॅम्पमधून कमीत कमी 10,000 वरील बालकांच्या हृदयांची इकोकार्डिओग्राफी करून आम्ही त्यांचं निदान आत्तापर्यंत केलेलं आहे. व आम्ही केलेल्या 5,000 हार्ट ऑपरेशन्समध्ये आज एकाही बाळाच्या जीवाला धोका नाही. त्यामुळं मी असं सर्वांना ह्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हृदयाचा आजार म्हणजे गंभीर आजार आणि हृदयाचा आजार म्हणजे काहीतरी बाळाच्या जीवाला धोका किंवा बाळ दगावतंच अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आज आपण 100% सक्सेस रेट हा दिलेला आहे. सर्जरीमध्ये पण आमचा सक्सेस रेट साधारणतः 98% आहे, जो अमेरिकन स्टँडर्डपेक्षा पण खूप जास्त रीतीने चांगला आहे. त्यामुळे पालकांनी जरी ह्या आजाराचं निदान झालं तरी घाबरून जाऊ नये व पुढच्या पॉझिटिव्हली ह्या गोष्टी आपण कराव्या व त्या लवकरात लवकर कराव्या. आणि कुठल्याही गोष्टीची काळजी करायचं आज ह्या ठिकाणी कारण नाही. कारण मी तर अंबाजोगाईचाच आहे, तुमच्यामधला आहे. त्याच्यामुळे कुठलीही शंका जर तुम्हाला काय असेल तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. व असेच कॅम्प आम्ही येत्या कालावधीमध्ये घेणार आहोत. आणि अशी एक वेळ आम्ही ह्या ठिकाणी घेऊ की ज्यावेळेस असे कॅम्प घेण्याची किंवा असे हृदयरोग सापडण्याची शक्यताच नसली पाहिजे. हा आमचा फायनल प्रयत्न आज ह्या माध्यमातून आहे. तर मी या सर्वांना सांगू इच्छितो की अशा कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा व असेच कॅम्प भविष्यामध्ये रोटरी क्लब आणि गुगे हार्ट केअरच्या माध्यमातून RBSK बीड अशा माध्यमातून त्यांनी पण प्रयत्न करावे व त्यांनी दिलेल्या आव्हानाला आणि त्यांनी दिलेल्या कुठल्याही गोष्टीला आम्ही पुण्यावरून आणि अंबाजोगाईमधून नक्कीच मी माझ्याकडून 100% चांगलं देण्याचा प्रयत्न करेल. व सगळ्या पालकांचे ज्यांनी विश्वास ठेवला आमच्यावर ते सर्वांचे आभार व्यक्त करतो. व RBSK बीड आणि रोटरी क्लब आणि गुगे हार्ट केअर यांचं परत एकदा मी आभार व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर याचं स्मॉल PF विथ लेफ्ट टू राईट शंट राहिलं सुपळीच माइल्ड TR ग्रेडियंट 30 बेबी पण कव्हर करा. माइल्ड TR ग्रेडियंट 30 पुण्याला राहतात का तुम्ही? बरं, आता पुन्हा जाणार इंटॅक्ट IVS नॉर्मल आर्च पुणेच करतो इथं. नो PDA माइल्ड न्यूट्रल PH. सरांच्या जवळच येतात ते तुम्ही पुण्याला दाखवू शकतो सर. होय का सर? माइल्ड न्यूट्रल PH. तर माइल्ड न्यूट्रल PH च्या समोर लिहा ब्रॅकेटमध्ये रेस्पिरेटरी म्हणजे कुठला कॉम्पोनंट आहे हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे रेस्पिरेटरी SOS आणि ॲडवाइस मध्ये लिहा SOS ओरल पल्मोनरी व्हॅसोडायलेटर्स. SOS ॲडवाइस SOS ओरल पल्मोनरी व्हॅसोडायलेटर्स. सर